अयोध्येमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। उद्या सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान मोदींचं विशेष विमान जे आहे ते याच एअरपोर्टवर दाखल होईल आणि आपण पाहतोय सध्या या ठिकाणी ही प्रवेशद्वाराची एक मोठी कमान उभी केलेली आहे आणि यामधूनच प्रवाशांना प्रवेश खरं तर करावा लागेल। आतापासूनच या ठिकाणी अलर्ट मोडवर संपूर्ण यंत्रणा असल्याचं पाहायला मिळतंय। मोठा पोलीस बंदोबस्त विमानतळ परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। येणारी जाणारी जी गाडी आहे प्रत्येक गाडीकडे खरं तर चौकशी केली जाते, पासची चौकशी केली जाते आणि मगच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो। जवळपास 2200 मीटर रनवे आहे या विमानतळाचा आणि सध्या दिल्ली आणि मुंबईमधून फक्त ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। मात्र राम मंदिराच्या उद्घाटनानंतर इतर शहरांमधून जी आहे ती विमानसेवा सुरू होऊ शकते। आता आपण पाहतोय धुक्यामध्ये ठळकपणे आपल्याला दिसणार नाही, मात्र समोर जी दिसते ती टर्मिनल बिल्डिंग आहे, ज्याला राम मंदिराचीच प्रतिकृती सारखं बनवण्यात आलेलं आहे। तसाच जो शेप आहे तो त्याला देण्यात आलेला आहे आणि टर्मिनल बिल्डिंगच्या अलीकडे आपण सगळं पाहतो इथं JCB आहे, ट्रॅक्टर्स आहेत। म्हणजे काम जे आहे ते अजूनही शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि ते अजूनही काम युद्ध पातळीवर सुरू आहे। अवघे आता काही तास राहिलेले आहेत पंतप्रधान मोदी या ठिकाणी पोहोचायला आणि त्यांच्या हस्ते या विमानतळाचं आणि रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे, जेणेकरून यापुढे अयोध्येत येणारे भाविक असतील, पर्यटक असतील, त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत। पर्यटनाला चालना देखील मिळणार आहे। अगदी सजवण्यात आलेलं आहे खरं तर संपूर्ण एअरपोर्ट हे आणि याच एअरपोर्टवरून देशाच्या बाहेरची देखील विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते, कारण सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याची घोषणा झालेली आहे। त्यामुळे अवघ्या काही तासांनंतर आता अयोध्येतलं रेल्वे स्टेशन आणि अयोध्येतलं विमानतळ प्रवाशांच्या आणि भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।